हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 23वा ओवी क्रमांक 91. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7 5 3 दशकांचा मेळा. हे विश्व, आपला देह, आपण मांडलेला हा प्रपंच अनेकविध तत्वांचा पसारा आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी येथे 7 + 5 + 3 + 10 अशा एकूण 25 तत्वांचा उल्लेख केला आहे. आता ही तत्वे नेमकी कोणती आणि किती याबद्दल विद्वानांच्यात मतभेद आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या आत्म्याच्या म्हणजेच आपल्या जीवनाच्या 3 अवस्था मांडूक्योपनिषदात 7 अंगे आणि 29 मुखांद्वारे ज्ञात होते असं म्हटलं आहे. सर्व सार उपनिषदांमध्ये 14 मुखांनी ती अवस्था ज्ञात होते असं म्हटलं आहे. ही अंगे आणि मुखे कोणती याबद्दल मतभिन्नता आहे. विद्वानांनी आपापल्या परी शरीराची विभागणी 7 विभागात केली आहे. त्याचा सारांश इतकाच आहे की बाहेरील दृश्य हे विश्व सर्व शरीराला ज्ञात होत असते. आपल्या शरीरातील 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 किंवा यात 5 प्राण मिळवून 19 मुखाने जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था ग्रहण केल्या जातात. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7 5 3 दशकांचा मेळा. काहींच्या मते आपले शरीर शिर, कंठ, छाती, पोट, पाय, हात आणि गुह्येंद्रिये अशा 7 भागात विभागलेले आहे. तर काही जण मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र, आज्ञाचक्र आणि शून्य चक्र अशा 7 चक्रात शरीराची विभागणी करतात. काही जण नरकात अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल आणि पाताळ असे 7 विभाग मानतात. तर काही जण स्वर्गात भू, भुवहा, स्वहा, महा, जनहा, तपहा आणि सत्य असे 7 विभाग मानतात. काही जण येथील जीवमात्र म्हणजे ऋषेश्वर, कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ अशा 7 ऋषींचा कुलविस्तार मानतात. काही जण आपल्या अन्नापासून रस, रक्त, मांस, मेद, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू तयार होऊन आपले शरीर पोसले जाते असे मानतात. काहींच्या मते पंचप्राण, मन आणि बुद्धी अशी 7 तत्वे आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7 5 3 दशकांचा मेळा. काहींच्या मते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी 5 तत्वे आहेत आणि त्यांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे गुण आहेत. तर काहींच्या मते डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आहेत आणि त्यांची पाहणे, वास घेणे, ऐकणे, चव घेणे आणि स्पर्शज्ञान ही कार्ये आहेत. तर काहींच्या मते पाय, हात, तोंड, गुद आणि शिश्न अशी 5 कर्मेंद्रिये आहेत आणि त्यांची येणे जाणे, देणे घेणे, बोलणे, मलविसर्जन, मूत्रविसर्जन अशी कर्मे आहेत. तर काहींच्या मते प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान
असे 5 प्राण असून नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे उपप्राण आहेत. तर काहींच्या मते अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह असे 5 यम आहेत. तर काहींच्या मते शुद्धी, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान असे नियम पाळावे. तर काहींच्या मते उक्षेपण, अवक्षेपण, गमन, आकुंचन आणि प्रसरण अशी 5 शरीरकर्मे आहेत. तर काहींच्या मते प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती अशा चित्ताच्या वृत्ती आहेत. तर काहींच्या मते स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय आणि अर्थतत्व अशा पंचमहातत्वांच्या अवस्था आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7, 5, 3 दशकांचा मेळा. काहींच्या मते ओंकाराच्या 3 मात्रा अ, उ, म यामध्ये आपले नित्य जीवन बद्ध आहे. तर काहींच्या मते जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहेत. तर काहींच्या मते तम, रज आणि सत्व या त्रिगुणांनी आपले जीवन घडत असते. तर काहींच्या मते जीव, जगत आणि जगदीश्वर अशी आपल्या जीवनाची विभागणी आहे. तर काहींच्या मते ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी या विश्वाची विभागणी आहे. तर काहींच्या मते नरक, मृत्यू आणि स्वर्ग अशी आपल्या जीवनाची विभागणी आहे. या 3 विभागांच्या पलीकडील 4थी अवस्था, या 3च्या पार 4थी अवस्था प्राप्त करणे म्हणजे योग प्राप्त होणे होय, म्हणजेच मुक्ती प्राप्त करणे होय. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की 7, 5, 3 दशकांचा मेळा. काही जण डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आणि त्यांची पाहणे, वास घेणे, ऐकणे, चव घेणे आणि स्पर्शज्ञान घेणे ही कार्ये मिळून 10 तत्वे आहेत असे म्हणतात. तर काहींच्या मते पाय, हात, तोंड, गुद आणि शिश्न अशी पंचकर्मेंद्रिये आणि त्यांची जाणे, येणे, देणे घेणे, बोलणे, मलविसर्जन आणि मूत्रविसर्जन अशी पंचकर्मे मिळून 10 तत्वे आहेत असे म्हणतात. तर काहीजण डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिये आणि पाय, हात, तोंड, गुद आणि शिश्न अशी पंचकर्मेंद्रिये मिळून 10 तत्वे आहेत असे म्हणतात. ह्या ओवीच्या 1 ते 5 मुद्द्यांमध्ये आपण पाहिले की तत्वे अनेक आहेत. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या अवलोकनाप्रमाणे तत्वे मानत असतो. या विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला, तो कशाचा आहे, त्याची ही स्वयंभू अवस्था कोणी लावली, या सर्वांमागे कोणती शक्ती कार्यरत आहे इत्यादी कुतूहल माणसाला असते. तसेच आपले जीवन म्हणजे नेमके काय, ते कसे चालते, येथे ज्ञानभिन्नता का आहे, आयुष्य जगणे म्हणजे नेमके काय, आपण जगतो म्हणजे नेमके काय करतो, किंवा जगणे याचा अर्थ काय आहे, किंवा आपण कसे जगावे, या सर्वांमागे कोणती शक्ती आहे वगैरे ज्ञानजिज्ञासा माणसाला असते. यासाठी यामधील तत्वांचा आपापल्या बुद्धीप्रमाणे शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि केला जाणार आहे. या अनेकविध मतप्रवाहांमुळे साधक, भक्त मात्र संभ्रमात पडतो, तो गोंधळतो, त्याला उपासना कशी करावी ते समजेनासे होते. त्याचा हा गोंधळ दूर करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की एकतत्वी कळा दावी हरी. कोणी कितीही कसलीही तत्वे शोधून काढली आणि ती सप्रमाण सिद्ध केली तरी
साधकांनी भक्तांनी गोंधळून जाऊ नये, कारण तो श्रीहरी हेच एकमेव तत्व सत्य आहे. कारण तेच एकमेव तत्व सर्व तत्वांमध्ये सामावलेले आहे. यामधूनच सर्व तत्वे निर्माण झाली आहेत. साधकांनी काय करावे ते पुढील ओवीत ते सांगत आहेत. हरि ओम.